नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे कांदा काढणीला सुरुवात झाली असली तरी बाजारात कांद्याला कवडी मोल भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे। एका एकरासाठी सुमारे 95,000 रुपये खर्च आणि 20,000 रुपये काढणी खर्च होत असताना भाव मात्र अत्यल्प मिळत आहे। बुरशी, करपा रोग आणि वाढत्या तापमानामुळे उत्पादनात घट झाली असून शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे। कांदा उत्पादक मारुती निमकर आणि दादाराव घोरमाडे यांनी शासनाने तातडीने हमीभाव व आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे। कांदा उत्पादकांच्या मदतीसाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी जोर धरत आहे। ब्युरो रिपोर्ट MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र तिवसा अमरावती। MB न्यूज महाराष्ट्र बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी सुनील घोरमाडे, तळेगाव तिवसा तालुका प्रतिनिधी। आज आपण तळेगाव ठाकूर शेतामध्ये आलेलो आहे। शेतकऱ्यांचा कांदा लागवडीचा जो कांदा आहे तो कांदा काढणीला सुरुवात झालेली आहे आणि शेतकऱ्याची आपण व्यथा ऐकून का किती खर्च आला आणि बाजार भाव काय याच्याबद्दल आपण सांगू। आपलं परिचय? माझं नाव आशिष रमेश सिंग जोनवाल। माझं शेत हे विंचुरीमध्ये आहे। मी राहणार तळेगाव ठाकूर, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती। मी यावर्षी समजून घ्या एका एकरात कांदा लावला आहे। कांद्याचं समजून घ्या उत्पन्न यावर्षी तरी कमी झालं आहे, कारण यावर्षी बुरशीनाशक, रोग, करपा रोग यानं जे आणि जे समजून टेम्परेचर आहे यानं समजून कांद्याचं उत्पन्न कमी झालं आहे। हे कांद्याची साईज पहा, यावर्षी कांदेही बनलेली आहे। त्यामुळे कसं जसं एका एकरात आम्हाला समजून घ्या 130-140 जे क्विंटल होणार होते, त्यावर्षी समजून घ्या आता हे 100 क्विंटलच होणार आहे। आणि हे एकरी समजून घ्या 20,000 रुपये काढणं आहे। काढणं आणि कापणं एकरी 20,000 रुपये खर्च आहे। आणि लागवणीचा खर्च तर अलगच आहे। जो पहिले रोप टाकणं 6,000 रुपये किलोनं समजून आम्ही बी घेतला। एकरी समजून घ्या 6 किलो बी पाहिजे, ते 6,000 अलग। वावर तयार करायचे अलग, मग त्याचे मग आणखी समजून घ्या कांद्याले वावर तयार करायचा त्याचा खर्च अलग, मजूर नेणं अलग। आम्हाला समजून इथून 4 किलोमीटर आमचं वावर आहे, इथून 1,000 रुपये गाडी भाडा लागते मजूर नेण्यासाठी, कारण मजूर पैदल येऊ शकत नाही। म्हणून विचार पडून राहिला का कसं करायचं। आणि हे 4 रुपये किलोनं आमचे व्यापारी समजून घ्या आम्हाला मागून राहिले। ते 4 रुपये किलोनं आम्हाला काहीच पुरून नाही राहिला, कारण खर्च आम्हाला कमीत कमी एका एकराला 80,000 रुपये येऊन राहिला। आणि हा 4 रुपयानं जरी पकडलं आणि समजून घ्या 100 क्विंटल जरी पकडलं तर हे 40,000 येऊन राहिले। खर्च 80,000 येऊन राहिला, म्हणजे आम्हाला समजून घ्या 40,000 रुपये लॉस आहे। हे जशी एक मन जे आहे समजून घ्या आमदनी अठ्ठनीन खर्च रुपया तशी मन झाली आहे। कास्तकारांना काय करावं। माझी एकच सरकारला विनंती आहे, आमची मुख्यमंत्री जे आमचे लाडके मुख्यमंत्री आहेत त्यांना एकच विनंती आहे की तुम्ही थोडंसं लक्ष द्या का कास्तकारावर, कारण कास्तकाराचं उत्पन्न घटलं, मालाले भाव नाही आहे। मालाले भाव म्हणजे सांगा, मालाले थोडंसं जर भाव वाढलं तर तुम्ही म्हणता का महागाई वाढली महागाई वाढली। आणि ज्या वक्ती मला सांगा आज तुम्हाला महागाई दिसून नाही राहिली का? आज हे 4 रुपये किलो कांदे आम्हाला नाही पुरून राहिले। महागाई जेव्हा वाढते तेव्हा तुमच्यावर महागाई येते म्हटलं, आणि जेव्हाही म्हटलं आज हे महागाई नाही, 4 रुपये किलोचे कांदे आमच्यावर महागाई येऊन राहिली का? आम्ही काय करावं? आज आमचे समजून घ्या लेकरा शिक्षण आहे म्हटलं, बायका आमचं हे कास्तकाराच्या भरोश्यावर म्हटलं, हे शेतीच्या हे भरोश्यावर आमचं उदरनिर्वाह म्हटलं, याच्यावर कसं जगायचं काय करायचं म्हटलं आम्हाला समजून नाही राहिलं। म्हटलं तुम्ही म्हणता का मी 2 लाख रुपये कर्ज माफ केलं, आम्हाला कर्ज नाही पाहिजे माफ, आम्हाला आमच्या मालाचा भाव पाहिजे, आम्हाला आमच्या घामाचं दाम पाहिजे। अगर जर तुम्ही हे आम्हाला मालाचा भाव दिला, घामाचा दाम दिला तर आम्हाला कर्जाची काही आवश्यकता नाही माफ। अगर आम्ही 2 लाख का आम्ही 3 लाख कर्ज फेडू शकतो, पण आम्हाला भाव पाहिजे। कमीत कमी ह्या कांद्याले आमच्या ह्या कांद्याले कमीत कमी 15 रुपये 20 रुपये किलो भाव पाहिजे। अगर याला 15 रुपये किलो जरी भाव भेटला तर आमचे समजून 80,000 कमीत कमी 1.5 लाख होऊ शकते, तर आमचं उत्पन्न दुप्पट वाढू शकते। तुम्ही म्हणता सरकार म्हणते का आम्ही कास्तकाराचं उत्पन्न दुप्पट करू, कसं करणार आहे? अरे तुम्ही भावच नाही देत आमच्या मालाला, तर उत्पन्न दुप्पट कसं होणार आहे? आम्ही काहीच करू शकत नाही। आम्ही समजून घ्या अगर बाजारात जातो तर काय समजून घ्या काय करायचं, काय घ्यायचं काय नाही घ्यायचं, आमच्या खिशात पहिले खिशाचं माप घेतो, तेव्हा बाजारात कोणती वस्तू घ्यायची असली तेव्हा वस्तू घेतो आम्ही, काहीच करू शकत नाही आम्ही। तुम्ही विचार करा, तुम्ही कास्तकार, तुम्ही मुख्यमंत्री साहेब, तुम्ही आमचे मायबाप आहे, तुम्ही थोडं लक्ष द्या, काहीतरी ह्या कास्तकाराच्या याच्यावर थोडंसं लक्ष द्या। तुम्ही म्हणता आम्ही 2 लाखाची समिती तयार केली आहे, 2 लाखाचं कर्ज माफ करतो, तशी हे समिती करा या। तसं वावरात प्रत्येक गावात जाऊन तुम्ही पहा कास्तकाराचे काय हाल आहे। घर बसल्या समिती जागेवर तयार केल्यानं हाल माहित नाही पडत। तुम्ही व्यथा काय कास्तकाराची तिथं जा, जाग्यावर व्यथा पहा, विचारा, तेव्हा व्यथा माहित पडत। आम्ही सोयाबीन यावर्षी आम्हाला 4 एकर सोयाबीन होतं, काय एकरी 1 पोतं झालं, खर्चही निघाला नाही। आम्ही सोयाबीनचं समजून घ्या विमा भरला, 4 एकराचा विमा भरला। म्हटलं चला म्हटलं यावर्षी विमा भेटणार, आतापर्यंत म्हटलं 4 महिने झाले
सरकार म्हणते उद्या देतो, परवा देतो, नरवा देतो, विम्याचं कॅल्क्युलेशन सुरू आहे. आम्हाला विमाही आतापर्यंत भेटला नाही. आम्हाला म्हटलं विमा जर भेटला असता तर ह्या मजुराले जे 20,000 रुपये एकर काढणं कापणं ते पैसे दिले असते मजुराले. आता शेवटी झालंच ना का आम्हाला बघा सावकारपासून जाणं आहे आणि 3 रुपये किंवा 5 रुपये शेकड्यानं समजून घे पैसे काढणं आहे. ते पैसे काढून ह्या मजुराला देणं आहे, मजुराला देणं. आणि हे काय आहे आणखी हे विकून जसं तसं वजा बाकी बेरीज तशीच होऊन राहिली ना. आमदनी 18 खर्च रुपया, ते तसंच झालं. आता ते हा जो कांदा पीक असते हा पावसाळ्यावर अवलंबून असते ना, पावसाळ्याच्या पिकासाठी. हा पावसाळ्याचे बी हा खरीपासाठी आहे ना. आता हे जे खरीपाचं सीझन येणार आहे समजून घ्या, सोयाबीन पयाटी हे याच्यावर आहे आमचा कांद्याचा भरोश्यावर आहे. समजा आम्ही कांदे विकू तर खरीपाचं समजे वावर तयार करू, सोयाबीनचे बॅगा घेऊ, खतं घेऊ, पयाटीचे बॅगा घेऊ, खतं घेऊ, त्याला त्याची बॅगा घेऊ, वावरात लागवण करू. याचं त्याच्यावर अवलंबून आहे आमचं सफर. पण ह्या भावच नाही तर आम्ही समोर कसं काय करणार आहे. सोयाबीन मला सांगा, सोयाबीनची बॅगी आता याच्या मार्केटातून बॅगी कमीत कमी नाही 4,000 रुपये राहणार आहे. आणि भाव पाहता तुम्ही 4 रुपये किलो मागून राहिले. आम्हाला काहीच पुरत नाही आम्हाला हे कांदा. अशा विविध प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी आजच MB न्यूज 372 ला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. ही होती आजची विशेष बातमी. अशा विशेष बातम्या मिळवण्यासाठी आजच MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा, सबस्क्राईब करा. मी मंगेश, धन्यवाद.